सायली प्रेग्नेंट असल्यामुळे कुलदैवताच्या दर्शनासाठी ते खंडोबाच्या दर्शनासाठी मंदिरमध्ये आलेले असतात. खंडोबा देवाचे दर्शन घेताच सायलीला एक चमत्कारच घडल्यासारखा घडतो. सायलीच्या अंगावर ते काटे येतात आणि एकटक ती त्या देवाकडे पाहत बसते. सायली विचार करते, हे मी याआधी भरपूर वेळा या देवाचे दर्शन घेण्यासाठी आलेले आहे. हे दैवत माझंच आहे असं मला का वाटत आहे. तर अर्जुनसुद्धा देवाकडे मागणी घालतो. अर्जुन देवाला म्हणतो, मला एवढं छान गोड गोंडस बाळ दिलं आहेस. माझी बायको गरोदर आहे. माझ्या बायकोची प्रेग्नेन्सी नीट व्यवस्थित जाऊ दे. मी माझ्या बाळाला तुझ्या दर्शनासाठी घेऊन येईल असं तो देवाकडे साकडं घालतो. तर अर्जुन मंदिराबाहेर येतो तर सायली देवाचं दर्शन घेत असते आणि ती देवाकडे एकटक बघत असते. त्याच वेळेला मधील पुजारी सायलीसमोर येतात आणि जय मल्हार येळकोट येळकोट असं म्हणतात आणि सायलीसमोर उभं राहतात. पुजारी सायलीला म्हणतात, पोरी, तुझ्या मनामध्ये अनेक प्रश्न येत आहेत, मला ठाऊक आहे. पण घाबरू नकोस पोरी. तुझ्या मनातील जे प्रश्न आहेत ना ते लवकरच मार्गी लागणार आहेत आणि तुला सर्व प्रश्नांची उत्तरं लवकरच भेटणार आहे. कारण आत्तापर्यंत तू खूप लोकांचे पुण्य केलेलं आहे आणि तुझं हे पुण्यच आता तुला कामी येणार आहे. लहानपणापासून ज्या गोष्टी तुझ्यापासून दूर गेलेल्या आहेत त्या सर्व गोष्टी तुला मिळणार आहेत आणि तू खूप सुखाचा संसार करणार आहे. तुझी ओटी आता भरभरून देवाने दिलेला आहे. तू खूप दुःखाचा डोंगर सहन केलेला आहे, पण आता सुखाचे दिवस तुझ्या पदरामध्ये येणार आहेत. तू ज्या शोधामध्ये आहेस ते लवकरच सर्व प्रश्न मिटणार आहेत. म्हणजे देवाला म्हणजेच पुजाऱ्यांना असं म्हणायचे असते की तू सायली आहेस पण लवकरच तन्वी आहेस हे सर्वांना समजणार आहे. सायली मात्र थक्क होते. सायली विचारात पडते, यांना कसं माहिती आहे की माझ्या मनामध्ये काय प्रश्न आहेत आणि माझ्या प्रश्नांचे उत्तरं मला कसे काय भेटणार आहेत. या सर्व गोष्टींचा पुजाऱ्यांनी उल्लेख केल्यामुळे सायलीच्या मनामध्ये अजूनच नवीन प्रश्न उभा राहतात. पुजारी सायलीला आशीर्वाद देतात, सोबत प्रसाद देतात आणि तिथून निघून जातात. तर सायली अर्जुन अतिशय छान प्रकारे देवाचं दर्शन घेतात. चक्क कुलदेवानीच आता सायलीला आशीर्वाद दिलेला असतो आणि लवकरच आता सायलीच ही खरी तन्वी आहे हे सर्व सत्य सुभेदार आणि किल्लेदारांसमोर येणार असते. असं सिरियलचे सर्वात आधी अपडेट पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.